माननीय काल आमचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण आलते. त्याचवेळी आंबेडकर साहेबांनी सांगितलं, की स्मार्ट कोल्हापूर जिल्हा करण्याचं त्यांचं विजन. त्याच पद्धतीनं आमचंही विजन हेच राहील. आंबेडकर साहेब हे लोकातले पालकमंत्री आहेत. आज जर तुम्ही बघितला, तर ते पालकमंत्री कमी आणि लोकांच्यातले जास्त वाटतात. त्यांनी कधीही पालकमंत्री म्हणून कुठलाही त्यांच्यात जर बघायला गेलं, तर सामान्य माणसासारखं ते वागत असतात. म्हणून ते पालकमंत्री ते लोकां म्हणजे जसं पालक याचा अर्थ वडील आणि ते कोल्हापूर जिल्ह्याचे वडील म्हणूनच वागत आहेत. याचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला. आणि लाडकी जे आमदार शहराचे आहेत, राजेश क्षीरसागर साहेब असू देत किंवा आमदार अमल माडिक साहेब असू दे. माडी गटातूनच मी 2015ला त्यांच्याच म्हणजे मार्गावर चालणारा मी एक कार्यकर्ता आहे. माझ्या इथून पण कदम फॅमिलीचा मोठा म्हणजे जर कदमवाडी बघितलं तर कदम फॅमिलीशी निगडीत कदमवाडी आहे ही. या ह्याच्यात 3 महापौर होऊन गेलेत. तसेच शिवाजीराव कदम दादा असतील, नाना कदम साहेब असतील, त्यानंतर सुनील कदम साहेब असतील. यांची जे कामाचं विजन आहे, की 24 तास काम लोकांना कामातूनच आपण मत मागायला गेलो आणि माझी ओळख हीच कामातून आहे. मी काम घेऊनच लोकांच्या समोर चाललोय आणि लोकांना माहित आहे, की वैभव मानेनं केलेलं काम हे प्रत्यक्षात अंमलात आणतोय. कधीही कुठल्याही म्हणजे कुठल्यालाही वाऱ्यावर सोडून दिलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक कुणालाही संघ घेऊनच मी हे काम करतोय. त्यामुळे स्मार्ट प्रभाग मी पहिल्यांदाच सांगितलं, की स्मार्ट प्रभाग. प्रभाग स्मार्ट याचा अर्थ काय, की लाईट, रस्ता, गटर, पाणी, मूलभूत सुविधा नगरसेवक देतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त स्त्रियांना स्वावलंबन करण्याचं, युवकांना नवीन काहीतरी उद्योग देण्याचं या पद्धतीनं आपण गेलो पाहिजे. रस्ता, लाईट, गटर, पाणी हे व्हायलाच पाहिजे. कारण ज्या लोकांच्या अपेक्षा असतात, लोकांनी आम्हाला त्यासाठीच निवडून दिलेलं असते आणि ते ते पहिला प्राथमिक गरजा ते करा. पण नाना कदम साहेब असू द्यात, अमल साहेब असू द्यात, आमदार राजेश क्षीरसागर असू द्यात, यांच्या माध्यमातून एक स्मार्ट प्रभाग करण्याची माझं मानस आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.